सर नमस्कार. लाडक्या बहीण अत्यंत महत्त्वाची अपडेट. लाडकी बहीण योजना ई-केवायसी मुदतवाढ त्या ठिकाणी दिलेली आहे. नुसती मुदतवाढच नाही तर राज्यातील महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी आजच त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट केली. त्यासोबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता लाडक्या बहिणीला तुम्ही निवडणुकीमध्ये जे काही आश्वासन दिलेलं आहे की 1500 रुपयाच्या नंतर आम्ही लाडक्या बहिणीला 2100 रुपये दिले जाणार आहोत, ते कधीपर्यंत दिले जाणार आहे. त्यासोबत मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे, मार्च महिना पूर्ण संपलेला आहे, एप्रिल महिना साधारणतः एक अर्धा होत आले, तर तुम्ही त्या ठिकाणी कधी पैसे देणार? तर या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. अनेक जण आहेत लाईक करत नाहीत आणि सबस्क्राईब सुद्धा करत, नक्की एकदा सबस्क्राईब सुद्धा करून द्या. बघा, लाडकी बहीण योजना ई-केवायसी मुदतवाढ आणि महत्त्वाची माहिती. आता महत्त्वाची माहिती काय आहे, तर ज्या महिला त्या ठिकाणी पैसे त्यांना नोव्हेंबर पासून बंद झाले होते, तर त्या महिलांच्या आता त्या ठिकाणी काय जी ई-केवायसी प्रक्रिया आहे त्यानुसार अप्रूव्हल होत आहेत आणि त्याच्यानंतर त्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला, फेब्रुवारीमध्ये ज्या राहिलेल्या महिला असतील तर त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत, त्यांना येणाऱ्या मार्च महिन्याचे पैसे सुद्धा मिळतील. मंत्री आदित्य तटकरे यांची लाभार्थी महिलांसाठी सर्वात मोठी घोषणा आणि दिलासादायक अपडेट दिलेली आहे. आता काय नेमकं दिलासादायक अपडेट आहे, काय घोषणा केलेली आहे ते सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पाहूया. ओके, बघा, योजनेची पात्रता ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे. महिला बालकल्याण मंत्र्यांनी सुद्धा हा मुद्दा काल महत्वाचा मांडलेला आहे. त्या मुद्द्यामध्ये त्यांचा जोर या ठिकाणी होता. कुठला? 2.5 लाखाच्या आत योजनेची पात्रता ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी आम्ही ही योजना आणलेली आहे. ठीक आहे. हा, त्यानंतर दुसरं जर पाहिलं असेल तर मिळणारा लाभ हा दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये तुम्हाला थेट जमा करण्यात येत आहे. किती रुपये? 1500 रुपये. मग ह्या 1500 रुपयाहून प्रश्न विचारला की तुम्ही आता 1500 तर देत आहात, अरे 2100 रुपये प्रति महिना लाडक्या बहिणीला कधीपर्यंत देणार आहात, हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर तो सुद्धा लवकरच मिळाल असं त्यांचं उत्तर आहे. त्यामुळे लवकरच तरी त्या ठिकाणी कधीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात या 1500 होऊन त्याची वाढ होऊन 2100 रुपये मिळते ते पाहणं गरजेचं आहे. बघूया. शेवटी व्हिडिओ आवडला तर लाईक करून द्या. ओके, बघा, केवायसी पोर्टल वारंवार बंद राहणं, तांत्रिक अडचणी आणि प्रक्रियेतील अडथळे, त्यासोबत महिलांनी चुकीचा पर्याय निवडला, या तिघांसाठी या कारणामुळे अनेक महिलांना केवायसी करता आली नाही आणि या योजनेचा लाभ त्या ठिकाणी थांबला. हा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावेळेस महिला बालकल्याण मंत्र्यांनी सुद्धा हे उत्तर दिलंय. महिलांकडून आलेल्या तक्रारी आणि सूचनांचा विचार करून शासनाने पुढील पाऊल त्या ठिकाणी उचललेलं आहे. पुढील पाऊल म्हणजे तुमची जी तारीख आहे ती वाढवत आलेली आहे. आता 31 मार्च होती, आता 30 एप्रिल पर्यंत केली, म्हणजे नवीन अंतिम मुदत 30 एप्रिल आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाकडून मोठी मुदत वाढ. ज्यांना एरर येतोय त्यांनी रोज नंबर टाकून बघा, तुमचा नंबर लवकरच त्या ठिकाणी ऍड केला जाऊ शकतो. शासनाचा मोठा निर्णय. राज्य शासनाने यासाठी स्वतंत्र त्या ठिकाणी काय केलंय, पोर्टल सुरू केले. राज्य शासनाने यासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू केलेलं दिलं आहे. कशासाठी? ई-केवायसी साठी. नवीन ज्यांची ई-केवायसी बाकी आहे किंवा तांत्रिक चुका झाल्या आहेत त्यांनी या अतिरिक्त कालावधीमध्ये प्रक्रिया पूर्ण करा असं त्यांनी आवाहन केलं. बघा, ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया केलेलीच नाही तर त्यांनी सुद्धा आता सांगितलेलं आहे की ई-केवायसी जी प्रक्रिया आहे तरी ई-केवायसी प्रक्रिया त्यांनी सुद्धा पूर्ण करून घ्यावी. आणि ज्यांची काही तांत्रिक अडचण आहे, चूक झाली होती ज्यामुळे पैसे आले नव्हते, ज्या कुठल्या महिला असतील तर त्यांनी सुद्धा त्यांची ई-केवायसी प्रक्रिया करून घ्यावी असं कालच्या निवेदनामध्ये त्यांनी सांगितलेलं. आता पुढचं जर पाहिलं असेल तर 30 सप्टेंबर 2025 पासून या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे किंवा सुरुवातच झालेली आहे 30 सप्टेंबर 2000 पासून. आणि इथूनच काय झालेलं आहे, साधारणतः एक 25 लाखापर्यंत महिला होत्या, जास्त असतील. या महिलांना या नोव्हेंबर महिना ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली आणि इथूनच महिलांना त्या ठिकाणी काय झालं, पैसे कमी व्हायला सुरुवात झाली. मग नोव्हेंबरमध्ये महिलांना पैसे आले नाही, डिसेंबरमध्ये महिलांना पैसे आले नाही, तुमची 31 डिसेंबर तारीख वाढली, 31 मार्च केली. परंतु मग ज्या महिलांनी ही ई-केवायसी केल्यानंतर त्यांना हे 2 हप्ते आले नव्हते, नोव्हेंबर डिसेंबर, पण जानेवारीचा हप्ता आलेला आहे, फेब्रुवारी सुद्धा हप्ता आलेला आहे. आता 31 मार्च तारीख वाढवली होती, आता पुन्हा एकदा ही तारीख 31 मार्च पासून 30 एप्रिल पर्यंत वाढवलेली आहे. म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता 30 एप्रिल तुमची मुदत दिलेली आहे. ज्या महिला भगिनी असतील ज्यांनी ई-केवायसी प्रक्रियामुळे पैसे येत नसतील तर त्यांनी एकदा करून घ्यायचे आहे, कारण नवीनना सुद्धा त्या ठिकाणी ई-केवायसीला संधी दिली जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. या निर्णयामुळे याच योजनेतील लाभार्थी महिलांना मोठा त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता सद्यस्थिती जर पाहिली असेल आणि प्रलंबित जे काही आश्वासन आहे ते पाहिलं असेल, आता आश्वासन काय दिलेलं आहे
तर आश्वासन हे दिलेलं आहे की 2100 रुपये लाडक्या बहिणीला आम्ही देणार आहोत, परंतु कधीपर्यंत 2100 रुपये देणार आहोत ते अजून सांगितलेलं नाही. ओके, बघा सद्यस्थिती अशी आहे, विधानसभा निवडणुकीपूर्वी योजना सुरू झालेली आहे. त्यानंतर महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली आणि महायुती निवडणुकीमध्ये मोठा त्या ठिकाणी या लाडक्या बहिणीमुळे फायदा झालेला आहे. त्यांना सध्या दरमहा तुम्हाला 1500 रुपये दिले जात आहेत, परंतु प्रलंबित आश्वासन आहे, सत्तेत आल्यात महिलांना मिळणाऱ्या सन्मान निधीमध्ये वाढ करण्याचं महायुतीने आश्वासन दिलं होतं. मग हे आश्वासन तुम्ही महिला बालकल्याण मंत्र्याला प्रश्न केला कधीपर्यंत पूर्ण करणार आहात किंवा कधी देणार आहात. राज्यामध्ये सरकार येऊन साधारणतः 1.5 वर्ष झालं आहे, परंतु अजूनही यावर कुठलाही निर्णय झालेला नाहीये. म्हणजे सन्मान निधीमध्ये कधी वाढ होणार याकडे आता राज्यातील महिलांचं लक्ष लागलेलं आहे की सरकार आम्हाला 1500 रुपये देत आहे, आमच्यासाठीची योजना आहे, गरिबांसाठीच आहे. मग आता ह्या 1500 रुपयाहून 2100 रुपये तुम्ही कधी करणार आहात, म्हणजे साधारणतः प्रति महिन्याला 600 रुपये तुम्ही कधी वाढवणार. तर या संदर्भात त्यांनी सांगितलं की लवकरच जे काय राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे निर्णय घेतील आणि त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेस सर्वांना माहिती त्या संदर्भामध्ये दिली जाईल किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील. आता लक्षात ठेवा, मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार या संदर्भात सुद्धा माहिती दिली आहे. ज्या महिलांना आजपर्यंत हप्ता आला असेल, जानेवारी महिन्याचा ज्या महिलांना हप्ता आलेला आहे, ज्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे, लक्षात ठेवा फेब्रुवारी महिन्याचा ज्या महिलांच्या खात्यामध्ये हप्ता आला असेल तर त्या महिलांना सुद्धा हे पैसे आलेत. 1500 रुपये तुमचे जानेवारीचे, 1500 रुपये तुमचे फेब्रुवारीचे, हे पैसे आलेले आहेत. आता वाट बघतायत त्या महिला की मार्च महिन्याचा हप्ता सरकार कधीपर्यंत खात्यात जमा करणारे 1500 रुपये. तर लवकरच तुमच्या खात्यात हे 1500 रुपये सुद्धा येणार आहे, त्याचा सुद्धा GR येणार आहे आणि त्या संदर्भात सुद्धा लवकरच या माहिती दिली असं सुद्धा महिला व बालकल्याण मंत्र्यांनी आजच्या बातमीमध्ये दिले. ती बातमी सुद्धा आपण व्हिडिओ त्या संदर्भात टाकणार आहोत. जे काय बोललो ते तर तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या. हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. ज्या महिला EKYC राहिली असेल एडिट करायचं तर त्या महिलांनी EKYC करून घ्या. त्याचसोबत ज्या महिलांनी अजून EKYC केली होती त्यांनी सुद्धा EKYC करून घ्या. तिथं सुद्धा त्यांना नव्याने EKYC करण्यासंदर्भामध्ये माहिती दिलेली आज की ज्या महिलांनी अजून EKYC केलं असेल त्यांनी सुद्धा करून घ्यायची आहे, तरच तुम्हाला पैसे येतील. आणि जी काही मुदत आहे शक्यता परत मुदत वाढेल. प्रत्येक महिना आपण असं म्हणतो मुदत वाढलेली, लवकरात लवकर EKYC करून घ्या आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये सुद्धा लवकरच तुमच्या खात्यात जमा होतील. कधी जमा होतील, साधारणतः तुम्हाला एक 14 ते 15 तारीख सांगितलेली आहे. शक्यता आहे 14 तारखेच्या आतमध्ये तुमच्या खात्यात हा राहिलेला मार्च महिन्याचा हप्ता येईल, कारण तसं त्यांनी संकेत दिलेला आहे. त्यामुळे लवकरच 14 एप्रिल पर्यंत शक्यता आहे की तुमच्या खात्यामध्ये हे राहिलेला मार्च महिन्याचा जो हप्ता आहे ते येण्याचे संकेत मिळाले. लवकरच 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भामध्ये अपडेट येईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अत्यंत ऑथेंटिक ही संपूर्ण तुम्हाला माहिती दिली. 2100 रुपये ते सुद्धा लाडक्या बहिणीला लवकरच आम्ही देणार आहोत. त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री घोषणा करतील, राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मग लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये. परंतु खूप 2100 रुपये जेव्हा सरकार देणार आहे त्यावेळेस ज्या महिलांकडे ज्या काय 5 अटी आपण काल सांगितलेल्या आहेत, 4 व्हीलर नाहीये, उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये, इन्कम टॅक्स कोणी भरत नाहीये, सरकारी नोकरीला घरामध्ये कोण नाही, ह्याच काय ज्या 5 अटी आहेत वेगवेगळ्या, त्या अटीमध्ये ज्या कुठल्या महिला बसतील त्याच महिलांना शक्यतो 2100 रुपये द्यायला सुरुवात करतील. तत्पूर्वी ही तुमची एक तारीख आहे 30 एप्रिल, ही संपल्याच्या नंतर पात्र महिला, खूप महिला अशा आहेत ज्या महिलांकडे गरज नाही आहे लाडक्या बहिणीच्या पैशाची, तर त्या महिलांच्या खात्यात सुद्धा पैसे येतात. तर त्या महिला मे नंतर शक्यता आहे की खूप महिला असतील ज्या कमी केल्या जाऊ शकतात. व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबतो.